बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ तंबाखू सिगारेटची करण्यात आलेल्या होळीची। व्यसन सोडा माणसं जोडा, ज्याच्या तोंडात विडा त्याला 17 पिढा अशा घोषणा देऊन मंचर तालुका आंबेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिनांक 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोध दिन साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने तंबाखू, गुटखा, मशेरी, सिगारेटची होळी करण्यात आली। यापुढे व्यसनमुक्त जीवन जगू अशी सामूहिक शपथ घेण्यात आली। माणूस परिवार, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था, रोटरी क्लब, प्रजाप्रती, ब्रह्मकुमारी या सामाजिक संस्थांनी कामगार नेते ॲडव्होकेट बाळासाहेब बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते। धूम्रपान टाळा आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी दर महिन्याला व्यसनमुक्तीविषयी जनजागृती कार्यक्रम घेतला जाईल, असे ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या मुख्याधिकारी गार्गी काळे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर व जय किसान पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल यांनी जाहीर केले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आदिनाथ थोरात, अभियंता बाळासाहेब पोखरकर, अरुणा टेके, अंजली थोरात, प्रसन्न थोरात, गणेश खानदेशे, अल्लू इनामदार उपस्थित होते। प्रजापती, ब्रह्मकुमारी, ईश्वरी विद्यालय मंचरच्या प्रमुख ब्रह्मकुमारी संध्या दिदी भालेकर, काळे पाटील, आशिष पुंगलिया, विष महामुनी, डॉक्टर श्रीकांत सोनुने यांची मनोगते झाली। उपजिल्हा रुग्णालयासमोर तंबाखू, सिगारेटचे पाकिटे यांची होळी करण्यात आली। अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यापुढे तंबाखू, सिगारेटचे सेवन करणार नाही असे सांगून खिशातील तंबाखूच्या पुड्या, वशीकरणाची पाकिटे होळीमध्ये टाकून दिली। तंबाखू, बीडी, सिगरेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा। तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा। यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी। यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन।